झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसाळा सुरू झाला की वेध लागतात ते रानभाज्यांचे। कधीही न दिसणाऱ्या रानमेव्याने पावसाळ्यातलं मार्केट फुलून जातं। ओळखी अनोळखीच्या अनेक रानभाज्यांबद्दलचा हा खास वृत्तांत। कुरडू, टाकळा, शेवळे, भारंग, तेलपाट, ससेकांद अशा पाहुणे मंडळींनी सध्या भाजी मार्केट फुलून गेलाय। अनेकांनी तर यातली काही नावं ऐकलीही नसतील, पण हा आहे पावसाळ्यातला रानमेवा। फक्त पावसाच्या पाण्यावर फुलणारा अत्यंत सकस आणि पौष्टिक असा रानमेवा। या सगळ्या पालेभाज्या पाहून नॉन व्हेजिटेरियन्स जरा खट्टू होतील, पण त्यांच्यासाठीही पावसाळ्यात मार्केटमध्ये खूप चॉईस आहे। खेकडे, चिंबोऱ्या, मळ्याचे मासे अशा भाज्याही पावसाळ्यात मार्केटमध्ये येतात। ऐन पावसाळ्यात येणाऱ्या या करंदा, अळू, हिरवे बिरडे, आळंबी, कुड्याच्या शेंगा, कुवली, बांबूचे कोंब यांची आवक बाजारात वाढते। कोणत्याही रासायनिक खत औषधांशिवाय जंगलात रुजत असल्यामुळे हा रानमेवा खूपच चविष्ट आणि तितकाच पौष्टिक असतो। या रानमेव्याची रेसिपीही अगदी सोपी आहे। शिवाय ज्या आदिवासींकडून तुम्ही या भाज्या खरेदी कराल त्याच तुम्हाला त्याची रेसिपी सांगतील, तीही अगदी मोफत। त्यामुळे वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या रानमेव्याची चव नक्कीच चाखा। अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत। झी 24 तास एक पाऊल पुढे।